तर याआधीही निवडणूक प्रक्रियेतल्या घोळांबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अनेकदा काही पुरावे सादर केलेले आहेत. मग ते कर्नाटक असू देत किंवा मग उत्तर प्रदेश किंवा मग महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब या भागांमध्ये निवडणुकांच्या काळात कशा पद्धतीनं बोगस मतदान झालं याचे पुरावे राहुल गांधी यांनी सादर केले होते. त्याच वेळेला महाराष्ट्रातही कशा पद्धतीनं विधानसभा निवडणुकांच्या काळात शेवटच्या अर्ध्या तासामध्ये आणि त्यानंतर काही वेळ मोठ्या प्रमाणात मतदान झालं होतं, त्यावर संशय व्यक्त करण्यात आला आणि त्या संदर्भातला मुद्दा आजच्या बैठकीत सुद्धा उपस्थित केला जाणार आहे. हळूहळू सर्व पक्षांचे नेते एस चोक्कलिंगम यांच्या कार्यालयाबाहेर पोहोचत आहेत आणि त्यानंतर त्यांची भेट हे सर्व पक्षीय नेते घेणार आहेत. भाजप, शिंदेसेना, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही आजच्या या बैठकीसाठी म्हणून महाविकास आघाडीनं आमंत्रित केलेलं. मात्र सत्ताधाऱ्यांपैकी कुठलेही नेते किंवा पक्षातील कार्यकर्ते इथे उपस्थित नाहीत. तर आता मुख्य निवडणूक कार्यालयामध्ये इथे राज ठाकरे, उद्धव ठाकरे, जयंत पाटील पोहोचले. हळूहळू एक एक नेते इथे चोक्कलिंगम यांच्या भेटीसाठी दाखल होत आहेत. शिवालयात दाखल झाल्यापासूनच राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे एकत्रच आहेत. एकाच गाडीनं हे तिघेही मंत्रालयात पोहोचले आणि आता इथे निवडणूक अधिकाऱ्यांच्या, निवडणूक आयोगातल्या कार्यालयात भेटीसाठी म्हणून हे तिघेही एकत्रच आहेत. त्यांच्यासोबत जयंत पाटील सुद्धा उपस्थित आहेत. तर काही वेळातच शरद पवार सुद्धा इथे दाखल होतील. सोबतच काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड आणि नेते बाळासाहेब थोरात हे सुद्धा इथे दाखल होतील. तर शिवसेनेकडून संजय राऊत, अनिल परब, अनिल देसाई, अंबादास दानवे उपस्थित आहेत. तर आता या भेटीदरम्यान निवडणूक प्रक्रिया पारदर्शक कशी करता येईल या संदर्भात महाविकास आघाडीचे हे शिष्टमंडळ आणि मनसेचं शिष्टमंडळ चोक्कलिंगम यांच्यासोबत चर्चा करणार आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काळामध्ये बोगस मतदान होऊ नये आणि याचा फटका त्या त्या भागातल्या स्थानिक उमेदवारांना बसू नये यासाठी म्हणून प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी ही महत्त्वाची जबाबदारी आता घेतली आणि बोगस मतदान कसं टाळता येईल त्यासाठी म्हणून चोक्कलिंगम यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. कम्युनिस्ट पार्टीचे नेतेही आजच्या या बैठकीसाठी इथे पोहोचले. जयंत पाटीलही इथे दाखल झालेत. अजित नवलेही इथे पोहोचलेत. शशिकांत शिंदे आणि त्यांच्यासोबतच शरद पवारही आजच्या या बैठकीसाठी पोहोचले. जवळपास सर्वच पक्षांचे नेते इथे आता दाखल झालेले आहेत. काही क्षणात ही बैठक सुरू होईल. साधारण 12:30ची वेळ होती. 12:30 वाजता या सगळ्या नेत्यांची चोक्कलिंगम यांच्यासोबत बैठक होती. मात्र आज थोडा उशीर या बैठकीला झालेला आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे 1:30 वाजताची पत्रकार परिषद थोडी उशिरानं सुरू होऊ शकते. संयुक्त पत्रकार परिषद त्यावेळेला असेल. काही क्षणात आता या बैठकीला सुरुवात होईल. चोक्कलिंगम यांची भेट घेण्यासाठी म्हणून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, ठाकरे शिवसेनेचे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, जयंत पाटील, नंतर शरद पवार, शेकापचे जयंत पाटील, मनसेकडून संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर उपस्थित आहेत. बैठकीला सुरुवात झालेली आहे.
सर्वच पक्षांचे नेते इथे पोहोचलेत. मात्र सत्ताधारी पक्षाचे नेते या बैठकीला अनुपस्थित आहेत. सत्ताधारी पक्षांची मात्र सध्या मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांशी संबंधित आणि जनतेसंदर्भातले महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार. तर त्याच मंत्रालयामध्ये इथे राज्य निवडणूक आयोगाच्या सभागृहामध्ये चोक्कलिंगम यांच्या भेटीसाठी म्हणून सगळेच महत्त्वाचे राजकीय पक्षाचे नेते उपस्थित झाले. काही क्षणांपूर्वीची दृश्य राज ठाकरे, उद्धव ठाकरे, जयंत पाटील या ठिकाणी पोहोचले त्यावेळेची ही दृश्य आहेत. तर या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते या संदर्भातला तपशील पत्रकार परिषदेमध्येच मिळणार आहे. त्याआधी ही बैठकीपूर्वीची ही दृश्य, सभागृहाचं दार बंद करण्यात आले आणि चर्चा आता या महाविकास आघाडीच्या आणि मनसेच्या शिष्टमंडळासोबत चोक्कलिंगम करतात. काही क्षणांपूर्वी शरद पवारही या बैठकीसाठी मंत्रालयात पोहोचले त्यावेळेची ही दृश्य आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.